तर तुम्ही असे चपातीचे उरलेले कुटके खाल्लेत काय? खाल्ले नसेल तर चला ही आज रेसिपी बनवूया। आपल्याकडे नाही का रात्री उरलेल्या चपात्या होत्या, त्या नाही का मिक्सरमध्ये अशा बारीक काढून घ्यायच्या आणि थोडंसं टमाटर नाही का ते पण मिक्सरमध्ये काढून घेतले, हिरवी मिरची पण काढून घेतली आणि आपल्याला लागेल तेवढा कांदा घ्यायचा। एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे आपल्याला जी हिरवी मिरचीची पेस्ट होती ना ती पण त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून द्यायची। त्यानंतर नाही का आपला कांदा पण त्याच्यामध्ये लालसर होऊ द्यायचा आहे आणि त्याला मस्त असा परतून घ्यायचे। त्यानंतर आपल्या इकडे टोमॅटोचं मिक्सरमध्ये काढलं होतं ना ते पण त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून आणि त्याला पण व्यवस्थित असं भाजू द्यायचं आहे। भाजल्यानंतर त्याच्यामध्ये नाही का आपल्या चवीनुसार मीठ, हळद वगैरे सगळं टाकून घ्यायचे आणि थोडासा मसाला टाकून घ्या। त्यानंतर नाही का आपल्या इकडे मिक्सरमध्ये जे चपातीचे कुटके वाटले होते ना, म्हणजे बारीक केले होते चपातीचे, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि खरंच एवढी भारी लागते ना। तुम्ही नाही का खूप वेळेस जेव्हा जेव्हा म्हणशाल ना चपाती उरली की मला हे असेच कुटके खायचे, एकदा नक्की करून बघा। ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल आणि मला नाही का कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा ही कशी झाली। आणि खरंच लहान लेकरांना पण खूप आवडते। अशी चपाती नाही खाणार ना तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, खरंच खूप भारी होते। इकडे माझे झाले होते कुटके आणि खरंच खूप टेस्टी झाले। आवडले असेल तर लाईक करा। बाय बाय, भेटूया पुढच्या